हॅलो एव्हरीवन, विद्यार्थी मित्रांनो, आपण शाळेत म्हणा किंवा कुठे बाहेर म्हणा, आपण जेव्हा जात असतो तेव्हा कधीतरी अचानकपणे इलेक्ट्रिक पोलवरती तारांच्या मध्ये आपल्याला कधी जाळ होताना दिसतो, कधी स्पार्किंग होताना दिसते, तर कधी कधी ठिणग्यासुद्धा खाली पडताना दिसतात. कधी कधी हा प्रसंग एखाद्या डीपीवर सुद्धा तुम्हाला दिसतो, तर कधी कधी घरामध्ये सुद्धा या गोष्टी दिसतात. परंतु हे ॲक्च्युली आहे तरी काय, त्याला सायन्समध्ये काय म्हणतात आणि हा जाळ का होतो, याचे काय कारणं आहेत, हे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला जाणून घ्यायचं आहे. चला तर मग आजचा हा व्हिडिओ पूर्णपणे बघावा. बघा, शॉर्ट सर्किट, आपण ज्याला स्पार्किंग म्हणता, ज्याला आपण जाळ म्हणता, कुठेतरी ठिणग्या पडल्या म्हणता, त्याला म्हणतात सायन्समध्ये शॉर्ट सर्किट. आणि शॉर्ट सर्किट आहे काय, त्याची एक आपण डेफिनेशन बघूया. बघा, वेन लाईव्ह अँड न्यूट्रल वायर्स कम इन टू डायरेक्ट कॉन्टॅक्ट एक्सेसिव्ह करंट फ्लोज. जेव्हा दोन वायर डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये येतात, बघा तुम्हाला डायग्राममध्ये दिसत असेल, एक लाईव्ह वायर, लाल रंगाचे वायर, आणि ब्ल्यू कलरचे वायर, ज्याला आपण न्यूट्रल म्हणतो आणि याला लाईव्ह म्हणतो. हे दोन्ही वायर जेव्हा एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात, डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये येतात, तेव्हा एक्सेसिव्ह करंट फ्लो होतो. काय होतो? एक्सेसिव्ह करंट म्हणजे शिल्लकचा अतिरिक्त करंट फ्लो होतो, आणि यालाच काय म्हटलेलं आहे? दिस इज कॉल्ड शॉर्ट सर्किट. आणि यामुळे काय होऊ शकते? इट मे कॉजेस हिटिंग अँड स्पार्किंग. यामुळे हिटिंग होईल, म्हणजे अचानकपणे वायर खूप मोठं गरम होईल, त्यातून उष्णता निर्माण होईल आणि त्या ठिकाणी स्पार्किंग होईल. ही अशी स्पार्किंग आपल्याला पाहायला भेटते. आता हे स्पार्किंग नेमकं कशामुळे होते, याचे कारण आपण जाणून घेऊया. बघा, रिझन्स फॉर शॉर्ट सर्किट, काय काय कारणं आहेत समजून घ्या. सर्वप्रथम डॅमेज वायर इन्सुलेशन. आता वायर डॅमेज का होते, त्याचं इन्सुलेशन म्हणजे काय, तर वायरच्या वरचं कवरिंग. समजा एखादं वायर असेल, लाल रंगाचा असेल, काळ्या रंगाचा असेल, याच्या आतून तार असतो कॉपरचा, ॲल्युमिनियमचा, आणि याच्या वरचं जे कोटिंग आहे कलरफुल दिसते आपल्याला, त्याला इन्सुलेशन म्हणतात. आपल्याला करंट लागू नये म्हणून इन्सुलेशनचं काम ते करतात. कधी कधी असं होते की उन्हामुळे, पाण्यामुळे, हवेमुळे एखादं वायर जर बाहेर असेल, म्हणजे घराच्या वायर असेल उन्हामध्ये, तर ते वायर कालांतराने खराब होते, त्याच्यावरचं इन्सुलेशन कवरिंग जे आहे ते खराब होते, आणि ते कवर जर खराब झालं तर त्यापासून मग हे अशा प्रकारे तुम्हाला आतील तार असा उघडा होताना दिसतो. आणि आतील तार जर हा उघडा झाला आणि दोन वायर, एक न्यूट्रल आणि एक लाईव्ह, दोघांचा आतील तार जर उघडा झाला आणि तो एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आला, तर अशा प्रकारे शॉर्ट सर्किट होऊ शकते. हे झालं पहिलं कारण. दुसरं कारण काय बघा, इनकरेक्ट वायरिंग. जर वायरिंग सर्किटमध्ये चुकीची केली असेल, समजा एखादा इलेक्ट्रिशियन आहे, त्याला माहीत नसेल, किंवा घरगुती एखाद्या व्यक्तीनं केलेलं असेल वायरिंग आणि त्याला जर त्याबद्दल माहिती नसेल, आणि जर चुकून समजा त्यांच्याकडून या सर्किटमध्ये लाईव्ह आणि न्यूट्रल दोन्ही वायर एका ठिकाणी लावल्या गेले, तर तिथे सुद्धा काय होऊ शकतो? शॉर्ट सर्किट होऊ शकतो. हे झालं दुसरं कारण. त्यानंतर तिसरं कारण असं आहे, फॉल्टी इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस. एखादं इलेक्ट्रिकल आपण अप्लायन्सेस घरी आणलं, परंतु ते जर का फॉल्टी असेल, त्याच्या आतमध्ये जर का लाईव्ह आणि न्यूट्रल एकमेकाला कुठेतरी कॉन्टॅक्ट आला असेल, किंवा आपण घरी आणल्यानंतर सुद्धा कालांतराने काही कारणास्तव त्याच्यामध्ये फॉल्ट झाला असेल, वायर लूज झाले असतील आतील, आणि आतील वायर एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये आले असतील, त्याच्यामुळे सुद्धा शॉर्ट सर्किट होऊ शकतो. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे, वॉटर इंटरिंग इलेक्ट्रिकल सर्किट्स. बघा, एखाद्या वेळेस घरामध्ये आपण स्वच्छता करत असताना, क्लिनिंग करत असताना, आपण कधी कधी पाण्याने खालची टाईल्स आपली धुवून काढतो, कधी कधी भिंतीवर सुद्धा आपण पाणी मारतो. मग अशा वेळेस जर का तिथे एखादा इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस असेल, एखादा बोर्ड असेल, आणि त्या बोर्डवर जर का पाणी उडलं, तर पाणी आत जाऊ शकते बोर्डमध्ये, आणि लाईव्ह आणि न्यूट्रल यांचा कॉन्टॅक्ट एक होऊ शकतो, आणि तिथे सुद्धा स्पार्किंग होऊ शकते, शॉर्ट सर्किट होऊ शकते. त्यामुळे घराची सफाई करताना व्यवस्थित सफाई केली पाहिजे, किंवा इलेक्ट्रिकल जे अप्लायन्सेस आहे, सॉकेट्स आहे, त्याच्यावर पाणी उडू देऊ नये, किंवा बाहेरचा जो मेन फ्यूज असतो, MCB असतात, त्या बंद करून ठेवाव्या, आणि नंतरच स्वच्छता घराची ही केली पाहिजे. बघा, पाणी हे कारण असू शकते. त्यानंतर जो पाचवा पॉईंट आहे, काय म्हटलेलं आहे बघा, डायरेक्ट कॉन्टॅक्ट बिटवीन लाईव्ह आणि न्यूट्रल वायर यांच्यामध्ये डायरेक्ट कॉन्टॅक्ट आला. खांब्यावर आहेत बघा तार, ॲल्युमिनियमचे खांब्यावरती तुम्ही पाहता, त्याच्यामध्ये 3 फेज पण आहेत, आणि खाली न्यूट्रल सुद्धा असतो. जेव्हा तो फेज आणि न्यूट्रल दोन्ही एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात, दोन तार एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात, एखाद्या वेळेस एखाद्या माकडाने उडी मारली असेल, किंवा हवेमुळे म्हणा, पावसाळ्याच्या दिवसामध्ये म्हणा, किंवा मग एखादी झाडाची ब्रँच असेल आणि त्या तारावर जाऊन जर कधी अडकली असेल, तर त्या ब्रँचेसमुळे म्हणा, जेव्हा लाईव्ह आणि न्यूट्रल दोघांचा कॉन्टॅक्ट एकत्र येतो,
त्यावेळेस होते शॉर्ट सर्किट. तर हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे रिझन्स आहेत, कारणं आहेत की शॉर्ट सर्किट का होतो. आता बघा, शॉर्ट सर्किट झाल्यामुळे काय होऊ शकते, काय होईल मग शॉर्ट सर्किट झालं तर. स्पार्किंग दिसेल आपल्याला. याच्या व्यतिरिक्त अजून काय होऊ शकते बघा, अजून काय काय होईल बघा. काय काय इफेक्ट्स होतात. एक्सेसिव्ह करंट फ्लो. 2 वायर एका ठिकाणी आले तर काय होईल मग सर, एक्सेसिव्ह करंट फ्लो होईल. 2 वायरातून जो करंट जायचा तो एकाच वायरमधून जाईल आणि एकाच वायरमधून जर का शिल्लकचा करंट गेला तर ते वायर काय होईल, वायर्स बिकम व्हेरी हॉट. वायर खूप हॉट होईल, खूप गरम होईल आणि त्यामुळेच त्या ठिकाणी आग लागू शकते त्या वायराला. स्पार्किंग मे ऑकर आणि त्यामुळे स्पार्किंग होऊ शकते. वायर अतिरिक्त गरम झाल्यामुळे स्पार्किंग होऊ शकते. आणि जर अशा प्रकारे स्पार्किंग झालं तर इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस मे गेट डॅमेज. म्हणजे आपल्या घरातील वस्तू, मग टी व्ही असेल, फ्रीज असेल किंवा कोणत्याही वस्तू असतील, त्या वस्तू घरातल्या शॉर्ट सर्किटमुळे डॅमेज होऊ शकतात, खराब होऊ शकतात. एवढंच काय, आपल्या घराला आगसुद्धा लागू शकते. त्या शॉर्ट सर्किटमध्ये जिथे चिंगाऱ्या, ज्याला आपण ठिणग्या पडतो म्हणतात, त्या तिथे जर का ठिणग्या पडल्या आणि तिथे जर का काही फर्निचरच्या वस्तू असतील, घरातील काही कर्टन्स असतील, बेड असेल, आपल्या उशा वगैरे असतील, कपडे असतील ठेवलेले की जे लवकर पेट घेतात, अशा वस्तू जर का त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतील तर त्या वस्तू लगेच पेट घेतील आणि घराला आगसुद्धा लागू शकते आणि खूप मोठं नुकसान, याच्यापासून प्रॉपर्टीसुद्धा लॉस होऊ शकते आणि लाईफसुद्धा लॉस होऊ शकते. असं खूप मोठ्या गोष्टी शॉर्ट सर्किटपासून होऊ शकतात. आणि यापासून वाचायचं असेल तर एक गोष्ट आपण करू शकतो, ती गोष्ट अशी की फ्यूज वायर. आपल्या घरामध्ये फ्यूज हे लावलेले असायलाच पाहिजे, ज्याला आपण अनेक लोक त्याला फेज म्हणतात. ॲक्च्युली तो फेज नाही, तो फ्यूज आहे. फ्यूज वायर लावायलाच पाहिजे. फ्यूज वायर लावला तर हे सगळ्या गोष्टी घरामध्ये होणार नाही. तो फ्यूज वायर ब्रेक होतो, मेल्ट होतो आणि आपल्या वस्तू संरक्षित होतात. तर अशा प्रकारे आपण पाहिलं की शॉर्ट सर्किट म्हणजे काय, शॉर्ट सर्किटचे रिझन्स काय आहेत आणि त्याचे इफेक्ट्स काय, परिणाम काय काय होतात, हे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी पाहिलं. यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासाठी एक प्रश्न असा आहे, व्हॉट्स हॅपन्स ड्युरिंग अ शॉर्ट सर्किट. जेव्हा शॉर्ट सर्किट होते तेव्हा ॲक्च्युली काय होते. ऑप्शन ए, करंट डिक्रीज होतो. ऑप्शन नंबर बी, एक्सेसिव्ह करंट फ्लोज. सर्किटमधून एक्सेसिव्ह करंट फ्लो होतो. ऑप्शन नंबर सी, व्होल्टेज बिकम्स झिरो. व्होल्टेज कमी होते, झिरो होऊन जाते शेवटी. आणि डी, रेजिस्टन्स इन्क्रीज आणि सर्किटमधला रेजिस्टन्स वाढतो. या 4 ऑप्शनपैकी या प्रश्नाचं उत्तर कोणतं अगदी बरोबर आहे, ऑप्शन कोणतं करेक्ट आहे, हे तुम्हाला कमेंटमध्ये मला सांगायचं आहे. ज्याचं उत्तर बरोबर येईल त्याचे नावं मी पुढील व्हिडिओमध्ये माझ्या घेणार आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर कमेंटमध्ये जरूर द्या. विद्यार्थी मित्रांनो, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये दुपारच्या वेळेस आपण सर्व मंडळी घरी राहतो. बाहेर उन्हात कोणीही फिरत नाही, सर्व घरी आराम करतात. आणि आराम करत असताना आपण चुपचाप आराम करत नाही. आपण AC लावतो, आपण घरात कूलर लावतो, आपण फ्रीज लावतो, आपण मोबाईल चार्जिंगला लावतो, आपण TV पाहतो, आपण ओव्हन लावतो, आपण शेगडी लावतो. आपण सर्व वस्तू घरातल्या ह्या सुरू करत असतो. आणि या सगळ्या गोष्टी जर घरातल्या एकाच वेळेस सुरू केल्या तर त्यापासून एक खूप मोठी गोष्ट होऊ शकते. ओळखा बरं कुठली गोष्ट. बघा तुम्हाला मागे दिसत असेल नाव, यस, ओव्हरलोडिंग. त्याला काय म्हटलेलं आहे, ओव्हरलोडिंग. जर एकाच वेळेस घरातील आपल्या इलेक्ट्रिकल सर्किटमधील सर्व वस्तू आपण जर सुरू केल्या तर ओव्हरलोडिंग होऊ शकते. ओव्हरलोडिंगला सायंटिफिक भाषेमध्ये काय म्हटलं आहे बघा, ओव्हरलोडिंग ऑकर्स व्हेन टू मेनी इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस आर कनेक्टेड टू वन सर्किट. एकाच सर्किटमध्ये अशा खूप सगळ्या पिना लावल्या आणि सर्व वस्तू घरातल्या एकाच वेळेस सुरू केल्या तर होणार काय, ओव्हरलोडिंग. मग ओव्हरलोडिंगमध्ये काय होईल सर, तर बघा एक्सेसिव्ह करंट फ्लो. एकाच वेळेस सगळ्या वस्तू जर लावल्या तर या सर्किटमध्ये एक्सेसिव्ह अतिरिक्त करंट फ्लो होईल आणि जास्त करंट फ्लो झाला तर तुम्हाला माहीतच आहे वायर काय होणार आहे, वायर बिकम्स हॉट. वायर गरम होईल. वायर एवढं गरम होईल की त्या ठिकाणी जे आपले अप्लायन्सेस आहेत हे अप्लायन्सेस त्या ठिकाणी शॉर्ट सर्किट त्यांच्यामध्ये होऊ शकते. अप्लायन्सेस डॅमेज होऊ शकतात, घराला आपल्या आगही लागू शकते आणि बऱ्याच ठिकाणी अशा घटना घडलेल्या आहेत आणि घडतसुद्धा आहेत. मग या ओव्हरलोडिंगपासून जर आपल्याला आपल्या वस्तू वाचवायच्या असतील, आपल्या घराला वाचवायचं असेल, आपला जीव वाचवायचा असेल तर त्यासाठी एकाच वेळेस सर्व अशा वस्तू एकाच वेळेस यूज करणे टाळावे. त्याचबरोबर आपल्या सर्किटमध्ये
फ्यूजसुद्धा असले पाहिजे, MCB असल्या पाहिजे, म्हणजे जास्त लोड आला किंवा काही एक्सेसिव्ह करंट आला तर त्या फ्यूज वायर ब्रेक होतील आणि त्या ठिकाणी MCB खाली पडतील आणि आपलं जे ॲप्लायन्सेस आहेत हे नक्की वाचतील. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हा ओव्हरलोडिंग पॉईंट आहे. आता याच्यावर आधारित एक प्रश्न आहे, त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये द्यायचं आहे. बघा प्रश्न असा आहे, व्हॉट इज द मेन कॉज ऑफ ओव्हरलोडिंग इन ॲन इलेक्ट्रिक सर्किट? काय कारण आहे ओव्हरलोडिंगचं? ऑप्शन नंबर ए, युजिंग ऑनली वन ॲप्लायन्सेस, फक्त एकच ॲप्लायन्स वापरला तर ओव्हरलोडिंग होईल. ऑप्शन नंबर बी म्हणतो आहे कनेक्टिंग टू मेनी ॲप्लायन्सेस टू वन सर्किट, एका सर्किटमध्ये खूप सगळे ॲप्लायन्सेस लावले. पॉईंट नंबर बी सांगतो आहे. पॉईंट नंबर सीचं म्हणणं असं आहे स्विचिंग ऑफ ऑल ॲप्लायन्सेस, सगळे ॲप्लायन्सेस आपण जर स्विच केले, बंद केले तर त्या ठिकाणी ओव्हरलोडिंग होईल. आणि ऑप्शन नंबर डी म्हणतोय युजिंग अ फ्यूज, फ्यूज वापरला तर ओव्हरलोडिंग होईल. असे हे 4 ऑप्शन आहेत. चारहीपैकी बरोबर उत्तर कोणतं, करेक्ट ऑप्शन कोणतं, ते ऑप्शन नंबर किंवा ते ॲन्सर मला तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कधी फ्यूज वायर हे नाव ऐकलं आहे का? तुम्ही फ्यूज, मग तो शेतातला मोटरचा फ्यूज असेल, घरामधला फ्यूज असेल, कधी आपण त्याला MCB म्हणतो, अशी बरेच नावं तुम्ही ऐकलेली असतात. पण ॲक्च्युली हा फ्यूज आहे तरी काय? फ्यूज काय काम करतो? फ्यूज कशासाठी लावले जातात? आणि फ्यूजचे प्रकार कोणकोणते आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला जाणून घ्यायचं आहे. बघा, अ फ्यूज वायर इज अ सेफ्टी डिव्हाइस यूज टू प्रोटेक्ट ॲन इलेक्ट्रिकल सर्किट फ्रॉम एक्सेसिव्ह करंट. बघा तुम्हाला डायग्राममध्ये मी समजावून सांगतो सर्वप्रथम, नंतर मग आपण बाकीचे पॉईंट्स रीड करूया. बघा या डायग्राममध्ये मेन सप्लाय आहे आणि या मेन सप्लायमधून आपण त्या ठिकाणी सॉकेटमधून आपण पिन लावलेली असेल तर एक आहे लाईव्ह वायर आणि दुसरा आहे न्यूट्रल वायर. लाईव्ह वायरमधून अशा प्रकारे करंट कुठपर्यंत जाईल? आपल्या ॲप्लायन्सेसपर्यंत, जी वस्तू आपण सुरू करणार त्यापर्यंत करंट जाईल आणि न्यूट्रल वायरमधून तिथून करंट असा वापस येईल. अशा प्रकारे करंटचं काय होत राहते? फ्लोईंग होत राहते. पण एक्सेसिव्ह करंटपासून आपली वस्तू वाचावी याकरता फ्यूज जो आपण लावलेला आहे किंवा फ्यूज वायर आपण ज्याला म्हणतो ते लावलेलं आहे. नेमकं ते काय वर्क करते ते समजून घेऊया आपण आता. बघा, जेव्हा लाईव्ह वायरमधून अशा प्रकारे करंट येईल आणि या बारीकशा छोट्याशा तारामधून तो करंट समोर जाईल, ज्या वेळेस एक्सेसिव्ह करंट येईल मग तो शॉर्ट सर्किटमुळे म्हणा, ओव्हरलोडिंगमुळे म्हणा, जर या ठिकाणी जर का एक्सेसिव्ह करंट जर का इथे आला आणि या सर्किटमधून या छोट्याशा तारातून जेव्हा तो करंट जाईल तेव्हा तो तार मेल्ट होईल, कारण त्याचा मेल्टिंग पॉईंट फारच कमी असतो. तो मेल्ट होईल, तो ब्रेक होईल, त्याचा तुकडा पडेल मधातून आणि नंतर पुढे जे आपलं काही करंट जायचा आहे तो समोर जाणार नाही आणि आपली वस्तू वाचेल. कशापासून? डॅमेज होण्यापासून. म्हणून फ्यूज वायर खूप महत्त्वाचं आहे. बघा पॉईंट सांगितलेले आहेत. इट हॅज अ लो मेल्टिंग पॉईंट, फारच कमी मेल्टिंग पॉईंट आहे. एकदम बारीकसा तार असतो तो, त्या तारातून करंट फ्लो होतो. शिल्लकचा करंट आला, तार गरम होईल, मेल्ट होईल आणि तुकडा पडेल. अजून काय म्हटलंय बघा, इट इज अ कनेक्टेड इन सिरीज विथ लाईव्ह वायर. लाईव्ह वायरला जोडलेला असते, न्यूट्रलला जोडून काही फायदा नाही, कारण लाईव्ह वायरमधूनच करंट हा पुढे जात असतो आणि न्यूट्रल वायरमधून वापस येत असतो. त्यामुळे जाणाऱ्या करंटलाच फ्यूज वायर लावावा लागेल, येणाऱ्या करंटला काही फायदा नाही. बघा पुढे काय म्हटलेलं आहे, व्हेन एक्सेसिव्ह करंट फ्लो द फ्यूज वायर हिट्स अप्स अँड मेल्ट अँड इट ब्रेक द सर्किट अँड प्रोटेक्ट अप्लायन्सेस फ्रॉम डॅमेज. अशा प्रकारे जेव्हा करंट जातो तेव्हा त्याच्या मार्गात जर फ्यूज वायर लावला तर फ्यूज वायर ॲज अ बॉडीगार्डचं काम करतो. एखादा बॉडीगार्ड जसा एखाद्या मालकाचं संरक्षण करतो, स्वतः तुटून पडतो, स्वतःच्या अंगावर बाकीचा हमला ओढून घेतो, स्वतःच्या जीवाची पर्वा करत नाही आणि स्वतः आपण त्या ठिकाणी हजर राहून आपल्या मालकाचं संरक्षण करतो, तसं या ठिकाणी फ्यूज वायर आहे. काही संकट आलं, एक्सेसिव्ह करंट आला तर प्रथम तो अंगावर घेतो आणि आपल्या टीव्हीला, आपल्या ॲप्लायन्सेसला वाचवतो. अशा प्रकारचा हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे फ्यूज वायर. याच्यावर आधारित सुद्धा एक प्रश्न आहे, त्याचं उत्तर आपण कमेंटमध्ये जरूर द्या. बघा प्रश्न असा आहे, व्हाय डज अ फ्यूज वायर मेल्ट व्हेन एक्सेसिव्ह करंट फ्लो? जेव्हा एक्सेसिव्ह करंट फ्लो होतो तेव्हा तो मेल्ट का होतो? का तुटतो तो फ्यूज वायर? आणि ऑप्शन बघा काय काय आहेत. इट हॅज अ लो मेल्टिंग पॉईंट, त्याचा मेल्टिंग पॉईंट कमी असल्यामुळे. ऑप्शन नंबर बी, इट हॅज अ हाय मेल्टिंग पॉईंट, त्याचा मेल्टिंग पॉईंट जास्त असल्या कारणाने. ऑप्शन नंबर सी, इट इन्क्रीजेस द व्होल्टेज, तो व्होल्टेज वाढवतो असं म्हटलेलं आहे. आणि डी म्हटलेलं आहे, इट स्टोअर्स इलेक्ट्रिकल एनर्जी, तो इलेक्ट्रिकल एनर्जी स्टोअर करतो. या चारही ऑप्शनपैकी करेक्ट ऑप्शन कोणतं हे तुम्हाला कमेंटमध्ये मला जरूर सांगायचं आहे. त्या व्यक्तीचं नाव,
त्या विद्यार्थ्याचं नाव मी पुढील व्हिडिओमध्ये घोषित करणार आहे. आजचे हे सर्व पार्ट तुम्हाला कसे वाटले मला कमेंटमध्ये जरूर सांगा. आपल्या विद्यार्थी मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा. तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून जास्तीत जास्त व्हिडिओ आपल्यापर्यंत नक्की पोहोचतील. चला तर मग ठीक आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.